ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सालीला पुन्हा एकदा आलेलं बघून सायलीला सगळी जण म्हणत असतात की तू या घरामध्ये पुन्हा आली आहेस ना, तर आता कसं घर ना अगदी भरलेलं दिसतंय, अगदीच ना छान वाटतंय. म्हणून आता सायली म्हणत असते की मी तुम्हा सगळ्यांना सुद्धा खूप जास्त मिस केलं. मी तुमची आठवण काढत होते. मलाही तोच विचार येत होता की घरात सगळं कसं असेल. पण आता सायलीला सांगितलं जातं की तुला ना सगळ्यात आधी तुझा जास्त विचार करायला हवा, कारण आहे ना तू आता प्रेग्नेंट आहेस. आम्हाला तुझ्या बाळाची खूपच जास्त काळजी वाटत होती. बाळाच्या बाबतीत काही वाईट तर व्हायला नको असंच मनातून वाटत होतं. तेच आता अर्जुन म्हणत असतो की चला फायनली बायको तू घरी आलीस, त्यामुळे ना आता सगळंच काही टेन्शन मिटलेलं आहे. पण सायलीच्या डोक्याचं टेन्शन काही कमी झालेलं नसतं, कारण सायलीला माहिती असतं आता अजून काही गोष्टी बाकी आहेत. ते दुसरीकडे अस्मिताला आता छळण्याचं काम चालू असतं की आता सायली वहिनी आली तर गोडाधोडास आणि काहीतरी व्हायलाच हवं. त्यावर अस्मिता म्हणत असते की मी आताच कामावरून आलीय आणि तुमचं हे सगळं सुरू झालं का. तेव्हा आता श्वेता म्हणते की मी करते, टेन्शन घेऊ नका. तेवढ्यातच ना आता दुसरीकडे मात्र अर्जुनने सायलीच मंगळसूत्र बाहेर काढलेलं असतं आणि तो आता सायलीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो. जसं आता अर्जुन सायलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो ना, तसं कुठे जाऊन आता सायलीला रिलॅक्स वाटत असतं. सायलीला आता अर्जुन म्हणत असतो की मला ना खूप जास्त टेन्शन आलं होतं जेव्हा तुला पोलीस घेऊन गेले ते, पण आता मला बरं वाटते तुझ्या गळ्यामध्ये पुन्हा हे मंगळसूत्र घालून. असंही आता बोललं जातं. सायली म्हणत असते की माझ्यासाठी ना तुम्ही म्हणजे देव माणूस आहात आणि तुम्ही स्वतःच्या हाताने आता माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले ना, यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी कोणता दुसरा नसेल, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना, तेव्हा मात्र आता इकडे ना जो अर्जुन आहे तो सुद्धा खुश असतो. मग आता सायलीला सांगितलेलं असतं की आता सायली आराम करायचा, बाकी कसलाही विचार करायचा नाही, कळलं का. असं बोलून आता सायलीला रूममध्ये पाठवलं जातं. सायली आता गौरीला सांगत असते की तू गोलू सोबत खेळ, तर इकडे मुद्दाम मुन्ना आता अश्विन आणि त्यासोबत चैतन्य अस्मिताला छळत असतात आणि अस्मिताला म्हणत असतात की आम्हाला असं वाटलं होतं की निदान तू काहीतरी जेवण वगैरे तर बनवशील. मग आता अस्मिता बोलत असते की तुम्हाला काय वेळ लागलाय कामावर ना, मी आता नुकती आली. तेवढ्यातच ना मग इकडे असणारी जी प्रतिमा आत्या आहे ती म्हणत असते की काय रे मुलांनो, तुम्ही कशाला तिला छळताय, तुम्हाला काय हव्य सांगा, मी बनवते. मग तेव्हाच ना राहुत प्रतिमा, आत्या तुम्ही आराम करा, मी बनवते. पण आता इथे श्वेताच्या मनामध्ये एक ना अनेक विचार सुरू असतात. ती म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, हे सगळं कुठेतरी ना थांबायला हवं होतं, असाही विचारणा आता ती करत असते. तेव्हाच ना इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात. सायली अर्जुनच्या कुशीमध्ये येऊन झोपते, कारण आता तिला ना या सगळ्या काही गोष्टींचा त्रास होत असतो. एवढे दिवस जेलमध्ये तिने बऱ्याच गोष्टी सहन केलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा आता भयंकर असा त्रास होत होता. म्हणूनच मग आता ती अर्जुन सोबत बोलत असते. अर्जुन मात्र या सगळ्याचा दोष स्वतःला देत असतो. सायली आता अर्जुनला समजावते आणि अर्जुनला सांगत असते की बघ, सॉरी, मी तुला काय म्हणते ते ऐकून घ्या. तुम्ही ना चुकीचा समज करून घेताय. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ना ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना, त्या परफेक्टच आहे. पण तुम्हाला म्हणून सांगते की या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही खरंच खूप छान केल्या आहेत आणि या सगळ्यासाठी ना तुम्हाला ना खरंच बायही खूप जास्त खुश आहे तुमच्यावर. म्हणजे तुम्ही त्याच्या आईची सुटका केली आहे, त्यामुळे बाळालाही तुमचा अभिमान वाटतोय, असंही आता सायली इकडे असणाऱ्या अर्जुनला सांगत असते. जेव्हा सायली अर्जुनला या सगळ्या काही गोष्टी सांगते ना,
तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच का बाळाला खरंच छान वाटलंय का? सायली म्हणते की हो. मग तेव्हाच ना बाळाने ना मस्त अशी लात मारलेली असते. त्यामुळे अर्जुन अजूनच खुश होतो. अर्जुन म्हणत असतो की आज पहिल्यांदा बाळाने मला काहीतरी छान असं दिलेलं आहे, मला हे आवडलंय. मग आता तो बाळासोबत गप्पा सुद्धा मारायला ना तिथेच बसतो, कारण आता सायलीला बाळाच्या मोमेंट्स आणि बाळाच्या लात मारण वगैरे सगळं काही जाणवत असतं. आणि त्यामुळेच ना आता मात्र ती एकटीच अशी बसलेली असताना अर्जुनच्याकडे बघत असतो. मग आता अर्जुन आणि त्याचबरोबर सायलीच्या बाळासोबत गप्पा सुरू असतात. पण तेव्हापास ना इकडे आता अर्जुनला सायली सांगत असते की मी काय म्हणते जरा ऐकून घ्या ना. मग आता अर्जुन म्हणतो, बोल ना, काय झालं आहे? तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की हे सगळं तर झालं, या सगळ्यातनं थोडंफार का होईना निवांत मिळाला आहे, पण मी काय म्हणते, आपल्याला बाकी मुलींची सुद्धा शोध घ्यायचा आहे. आपण ना जराही वेळ वाया घालूया नको. मला ना बाकी मुली कुठे आहेत ना हे लवकरात लवकर शोधून काढायचं आहे, कारण त्यांचं काय झालं असेल, काय होत असेल ना हा विचारही मला करवत नाहीये. त्यामुळे आता वेळ नको घालवूया, आपण पटकन कामाला लागूया. अर्जुन म्हणत असतो की मला असं वाटलं होतं की तू थांबशील, पण आता अर्जुनला सायली म्हणत असते की आता थांबायला जराही वेळ नाहीये, मुलींच्या हिताचा विचार करायला हवा. आणि मग काय, अर्जुनने आता व्हाईट बोर्ड काढलेला असतो. जस आता अर्जुन तो व्हाईट बोर्ड काढतो, त्यामध्ये सगळे काही पॉइंट्स लिहितो. मग आता जेव्हा तो सगळे पॉइंट्स लिहितो ना, तेव्हा मात्र आता सायली अर्जुनला म्हणत असते की बघा, आता मला सांगा की या सगळ्या काही गोष्टी अशा घडल्यात ना की एखाद्या जवळच्या व्यक्तीने केल्यासारख्या एखादी जवळची व्यक्ती आपल्यावर लक्ष ठेवून होती, आणि त्याच व्यक्तीने आपल्यासोबत या सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत असं वाटते. असंही आता अर्जुन सायलीला बोलत असतो. अर्जुन जेव्हा सायलीला या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो, तेव्हा त्यांचं महत्त्वाच्या पॉइंटवर डिस्कशन सुरू असतं, कारण आतापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी झाल्यात त्या सगळ्या काही त्याने व्हाईट बोर्डवर लिहून घेतलेल्या असतात. तेच दुसरीकडे मात्र आता जी श्वेता आहे त्या दोघांनाही चहा आणि कॉफी घेऊन आलेली असते, पण ती आता त्या दोघांचंही बोलणं बाहेरून ऐकत असते. इकडे आधी सायलीने चैतन्याला कॉल करून ठेवलेला असतो की आपल्याला थोडं डिस्कस करायचं, तुम्ही वरती या म्हणून. आता चैतन्य सुद्धा वर यायला निघालेला असतो. तेवढ्यातच इकडे आता जी श्वेता कान लावून ऐकत असते ना, तिला रंगे हात चैतन्याने पकडलेलं असतं. चैतन्य म्हणत असतो की श्वेता, तू इथे. त्याबरोबर श्वेता घाबरते. श्वेता म्हणत असते की काही नाही, मी ना चहा द्यायला आले होते आणि अर्जुन सरांची कॉफी होती. त्यावर ठीक आहे, मग मी देतो ना दे माझ्याकडे. तसेही मी आतमध्येच जातोय असंही आता तो बोलत असतो. तेव्हाच ना श्वेता तिकडं निघत असते, पण चैतन्य तिला थांबवून घेतो. चैतन्याने आता तिला थांबवल्याबरोबर तिला आता काय करू आणि काही नाही सुचत नसतं. त्यातच आता चैतन्य तिला म्हणत असतो की आपण या आधी कधीतरी भेटलोय का? मला असं का वाटतं? त्यावर आता तिला धक्का बसतो. त्यावर तो म्हणत असतो की मी तुला विचारलं सुद्धा होतं मागे. मला ना तुला बघितल्यानंतर असं वाटतं की आपण दोघं पहिल्यांदा कुठेतरी एकदा भेटलो आहोत. म्हणजे कुठे, कोणत्या तुमच्या फ्रेंड्सच्या पार्टीमध्ये का किंवा कुठेतरी, पण मला कळत नाहीये. दुसरीकडे आता प्रियाच डोकं पूर्णपणे बंद पडलेलं असतं, कारण तिला असं वाटत होतं की इथे सायलीच बाळ, त्याची डिलिव्हरी होईल. पण ते काही शक्य झालेलं नव्हतं. सायलीने जे चॅलेंज दिलेलं होतं ते सायलीने फायनली अशा पद्धतीने का होई ना कंप्लीट करून दाखवलेलं होतं. त्यामुळेच ना खूप जास्त राग जो आहे तो मात्र आता येत होता. आता प्रियाला जी सीमा असते ना ती सांगत असते की तुम्हाला माहीत नाही, पण सायली फुतकारणे व ताई तर लगेच सुटल्या, पण तुम्ही इथेच. तेव्हाच ना आता तुला काय म्हणायचं आहे? सायलीचा नवरा सायलीला निघून घेऊन गेला.
सालीची फॅमिली सालीला येऊन भेटत होती. पण तुला हेच म्हणायचं असेल ना, माझा नवरा मी प्रेग्नेंट असताना सुद्धा मला भेटायला येत नाही, बघायला येत नाही, हेच तुला बोलायचं असणार आहे. अजून तुला वेगळं काही बोलायचं नसणार, मला माहिती आहे. पण ना त्या सायलीची सुटका झाली ना त्याच्याने. माझं ना ऑलरेडी डोकं फिरलंय. आता तू माझं डोकं खाऊ नकोस, कळलं ना? त्या सायलीला पुन्हा कस इथे आणायचं ना, त्यासाठी काही ना काही प्लॅनिंग तर करावी लागणार आहे. त्या सायलीला असं तसं मी सुटणार नाहीये, कारण या सगळ्याचा पतला घेतल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आताही ती रागारागात ती बोलत असते ना, तेव्हा मात्र आता सीमा तिला शांत करत असते. पण सीमाला ती म्हणत असते की आता मी शांत होणार नाहीये, सगळंच ना हातातून निसटले. विचारही केला नव्हता की एवढ्या सगळ्या गोष्टी अशा घडतील, पण सगळंच हातातनं गेल्यामुळे ना आता सगळं काही नकोस झालंय. काही सुचत नाहीये, काहीतरी पर्याय तर काढायला हवा, असंही आता ती म्हणत असते. तेव्हा सीमा म्हणत असते, पण तुम्ही इथे रागराग करून सगळं काही साध्य होणार आहे का? पण आता प्रिया म्हणत असते की काही झालं सुद्धा सायली आणि अर्जुनच्या मोमेंटवर लक्ष ठेवायला हवा. तेच इथे चैतन्याने विचारलेलं असतं की तुला मी कुठेतरी पाहिलेलं आहे, पण मला आठवत नाहीये की मी तुला कुठे पाहिलं आहे. ते तेव्हाच ना ती बोलत असते की या आधीसुद्धा तुम्ही मला हेच म्हटलं होतं, पण तेव्हासुद्धा माझं उत्तर तेच होतं की मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून. तेव्हा आता चैतन्य म्हणत असतो की हो, खरं तुला मी मागे सुद्धा विचारलं होतं, तेव्हा तू तेच म्हटलं होतं. अगं पण तुला पाहिल्यानंतर ना असेच वाईब्स येतात की तुला कुठेतरी पाहिलं आहे म्हणून. मग इकडे श्वेता म्हणत असते, मी कशाला कोणाच्या पार्टीमध्ये जाते, मी कुठेच जात नसते, मी आधी घरातच असायची, असाच तिचा बोलण्याचा उद्दिष्ट होता. त्यानंतर चैतन्य म्हणतो की सॉरी, मला असं वाटलं. मग आता तो तिकडून ती निघून जाते, तर चैतन्य आतमध्ये जातो. चैतन्याने येताना कॉफी आणि चहा आणलेला असतो. मग आता सायली म्हणत असते की हे काय, तुम्ही फक्त आमच्यासाठीच आणलंय का, तुमच्यासाठी नाही का? तेव्हा अगं तुमच्यासाठीच आणलंय, घ्या तुम्ही पिऊन घ्या. मग हे काय, तुम्ही आता लगेच कामाला सुद्धा लागलात का? चैतन्य म्हणत असतो सायलीला की तुला सांगितलं आहे ना की आराम करायचा, तरी सुद्धा सायली वहिनी तू सुरू झालीस का? का एवढी घाई कशाची होती? थोडा आराम केला असता तरी सुद्धा झालंच असतं की असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना खरं तर आराम करायचाच होता, पण ती माझं ऐकायलाच तयार नाहीये. मग करू तरी काय, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने होत असतात. तेव्हा इकडे आता जेव्हा अर्जुन आणि सायली जे आहे ते चैतन्याला समजवतात आणि चैतन्याला म्हणतात की बाकीच्या मुलींचा सुद्धा विचार करायला हवा ना चैतन्य भाऊजी. चैतन्य म्हणत असतो की हो, तुमच सुद्धा बरोबर आहे. मग आता तुझ्या डोक्यात काय चाललं आहे? त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की बघ, आता आपल्या घरातलाच कोणीतरी व्यक्ती आहे, म्हणजे जवळचा व्यक्ती आहे, ज्याला या सगळ्या काही गोष्टी माहिती आहेत. म्हणजे सायलीच्या नावावर रविराजची प्रॉपर्टी झाल्याचं हे सुद्धा माहिती. म्हणूनच तर सायलीच्या प्रॉपर्टीवर त्यांनी त्या मुलींना ठेवलं होतं. काहीतरी गडबड तर नक्कीच आहे, असंही आता अर्जुन बोलत असतो. त्यावर आता सायली म्हणत असते की हे सगळं कोणीतरी मुद्दामून ठरवून केलेलं आहे, पण हे सगळं कोणी केलं ना ते आपण शोधून काढायला हवं. जोपर्यंत या गोष्टी आपण पूर्णपणे शोधून काढत नाही ना, तोपर्यंत काहीच खरं नाही, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी समजतात, तेव्हा आता सायली पुढे येते आणि सायली म्हणत असते की आधी आपल्याला या पॉइंटवर लक्ष द्यायला हवं की सायलीची जागा आहे, त्यावर सुनल आणि त्यासोबत सुरेश सापडले. म्हणजे सायलीनेच हा प्लांट केला होता. हे सगळं यावरून दिसतं, पण ह्या सगळ्या काही गोष्टीच या आहेत ना, त्या कितपर्यंत योग्य आहेत नाही, मला ना काही गोष्टी पटतच नाहीत. असंही
आता म्हटलं जातं मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टींमध्ये आपण ना वेळ नको वाया घालवायला पटकन आपण या सगळ्या कामाला लागूया असोही आता सायली बोलत असते. त्यावर अर्जुन आता सायलीला म्हणतो की तू सरळ आणि इझी भाषेत मला सांगते की आपण या कामाला लागूया. तुला काय वाटतं की सगळं काही सोडून मी पटकन ह्याला लागेन नाहीये? मी हे सगळं काही सहन करणार नाहीये. काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्या काही गोष्टी मी ऐकणार नाहीये. तुला घराच्या बाहेर मी पडू देणार नाही असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता सायली इकडे बोलत असते की प्लीज ना असं करू नका ना. मी जर तुमच्या सोबत असेल आपल्याला बरेच पॉइंट सुद्धा समजतील ना. त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो की हो मला माहिती आहे पण तरी सुद्धा नको. तेच आता इकडे सगळीजण खाली बसलेले असतात. सगळ्यांच्या छान गप्पा सुरू असतात. तेवढ्यातच ना आता इकडे अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं पण या सगळ्यामध्ये तो स्वतःला त्रास करून घेणार नाही. समजलंच ना. मग आता सायली म्हणत असते की नाही करून घेणार मी स्वतःला त्रास. मग तर झालं. इकडे आता सखीजण चहा पीत कॉफी पीत गप्पा मारत असतात. कारण आहे ना या प्रत्येकाला काही ना काही असं वाटतंच असतं. त्यातच आता इकडे जी श्वेता आहे ती सुद्धा किचनमध्ये असते. श्वेता किचनमध्ये असताना श्वेताच्या मनामध्ये सुद्धा एक नाही हजारो प्रश्न घेत असतात. श्वेताई आता विचार करते की काहीतरी गडबड आहे पण ही गडबड कशी शोधून काढायची. यांचं लोकांचं कसलं तरी प्लॅनिंग झालं होतं पण आता यांचं प्लॅनिंग कसं ऐकायचं. एवढं सगळं प्लॅनिंग करून सुद्धा ही शायली जी आहे ती सुटली. पण आमच्या 6ही लोकांच्या नजरेतून ही लोक वाचणार नाही. आमची आता एवढी मोठी टीम आहे त्यामुळे आता यांचं आम्ही बरोबरच करणार. तेवढ्यातच आता सायली आलेली असते. सायली जशी खाली येते ना तर सायली आता ड्रेस वगैरे घालून आल्यामुळे सायली आता बाहेर निघाली आहे हे कळतं. सायली जसं बाहेर निघाली हे कळल्याबरोबर आता कल्पना आणि विचारतात काय सायली तयार होऊन कुठे चालली आहेस. तेव्हा सायली म्हणते की जरा काम आहे आम्ही जाऊन येतो. तेव्हाच ना कल्पना सायलीला म्हणत असते की मी तुला या आधी सुद्धा सांगितले की तुला आराम करायचा आहे पण तरी सुद्धा तू का ऐकत नाहीयेस. त्यावर सायली म्हणते की हो मला माहिती आई तुम्ही मला म्हटलं आहे की आराम करायचा पण तरी सुद्धा ना काही गोष्टी ना खूप जास्त त्रासदायक आहेत म्हणूनच थोडा विचार करत होते. प्लीज ना म्हणजे अजूनही त्या मुलींचा तपास लागलेला नाहीये त्यामुळे मी ह्यांच्या सोबत जाते ना प्लीज. पण तरी सुद्धा कल्पना त्यासोबत बाकी अस्मिता सगळीच जण आता सायलीला ओरडत असतात. आम्ही तुझा आणि तुझ्या बाळाचा विचार करतोय म्हणूनच तर तुला कुठेही जाऊ देत नाहीये. तुला का या गोष्टी कळत नाहीयेत. प्लीज थोडं समजून घे. हेही आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की आई बरं ठीक आहे. कारण अश्विनने सुद्धा सांगितलेलं असतं. तो एक डॉक्टर असतो आणि अश्विनीने सुद्धा सांगितलेलं असतं की नको कोणतीही आता दगदग करू नको सायली वहिनी. कारण आता तुला 7वा महिना सुरू आहे आणि तू या काळात दगदग केलीस ना तर त्याचा परिणाम ना बायावर होऊ शकतो. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय नको त्रास करून घेऊ स्वतःला. असेही आता अश्विन बोलतो. अश्विनने आता या सगळ्या काही गोष्टी सायलीला समजवल्यामुळे आता सायली सुद्धा या सगळ्या काही गोष्टी ऐकते. सायली म्हणत असते की बरं ठीक आहे चालेल मी थांबते. पण आता ती अर्जुनला जाताना सांगत असते की तुम्हाला जर काही सुद्धा सापडलं ना तर मला प्लीज सांगा असोही आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र आता अर्जुन आणि चैतन्य पटकनी त्या लोकेशनला जायला निघतात. कारण आता जराही उशीर करून चालणार नसतो आणि त्यासाठी त्यांना आता घाईने जावं लागतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की सायली आता एकटीच असते. तर इकडे आता जो सचिन आहे त्याने आता टोनीला कॉल केलेला असतो आणि टोनी जो आहे तो मात्र म्हणत असतो
की सचिन, आपण जे काही काम करतोय ना, त्यातून मला असं वाटते की आपण आहे ना मुलींची जागा बदली करायला हवी. कारण आता मुली ज्या आहे त्या एका लोकेशनला आहेत, पण त्यांना आपल्याला दुसऱ्या लोकेशनला हलवायला हवं. पण आधी तू येताना ना पेनड्राईव्ह घेऊन ये आणि पेनड्राईव्ह मधला डाटा आपल्याला क्लिअर करायला हवा. हेही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच सचिन म्हणत असतो की टोनी, तू बोलतोयस ते मलाही पडते, मी येतो पटकनच ना. आधी मी ना डाटा वगैरे क्लिअर करतो, पेनड्राईव्ह घेऊन येतो, मग आता जायचं असतं. पण इकडे आधी तो पेनड्राईव्ह बघतो. पेनड्राईव्ह कपाटामध्ये ठेवलेला असतो. म्हणूनच सचिन पेनड्राईव्ह शोधत असतो. सचिन जेव्हा पेनड्राईव्ह शोधत असतो तेव्हा राकेश. त्याला म्हणतो की काय झालं आहे, तू आता इथे काय करतोयस, कस शोधाशोध करतोय. त्यावर सचिन राकेशला सांगतो की अरे पेनड्राईव्ह मी इथेच ठेवला होता. तो शोधत होतो, काय पेनड्राईव्ह कुठे ठेवला होतास आणि काय शोधतोयस. अरे इथेच पेनड्राईव्ह ठेवला होता, पण कुठेही सापडत नाहीये. अरे असं कसा सापडत नाहीये, तू नीट ठेवला नव्हतास का. हेही आता तो बोलत असतो. त्यावर वर सचिन राकेशला म्हणतो की अरे नाही, तो पेनड्राईव्ह इथेच ठेवला होता. मग आता गेला कुठे नाही. काही झालं तरी तो पेनड्राईव्ह शोधायला हवा, नाहीतर प्रॉब्लेम होईल. तेच आता इकडे इन्स्पेक्टर सावंत, त्याच सोबत अर्जुन आणि इकडे चैतन्य भेटलेले असतात आणि आता त्या जागेवर पूर्णपणे शोधाशोध चालू असते त्यांची. कारण त्यांना काही झालं तरी सुद्धा साईला निर्दोष सिद्ध करायचं आहे. आणि त्याचसोबत इथे जे जे काही घडतंय, म्हणजेच आपल्याला आधी या सगळ्याचा पुरावा शोधून काढायला हवा. त्या मुलीला इथेच ठेवलं होतं, म्हणजे सोनेल आणि सुरेश या लोकेशनला भेटलेले असतात. त्याच लोकेशनला आता अर्जुन गेलेलो असतो. कारण आता अर्जुनला असं वाटतं की इथेच आजूबाजूला कुठेतरी ठेवलेलं असणार आहे. कारण इकडे ना सगळी जी प्रॉपर्टी होती ती सायलीच्याच नावावर होती आणि यामुळे सायलीवर संशय यायला हवा. यासाठी या सगळ्या काही गोष्टींना ना मुद्दामून पेरून ठेवलेल्या होत्या, जेणेकरून सायलीवर थेट संशय येईल. मग तेव्हाच ना अर्जुनने प्रतिमा आत्यांना कॉल केलेला असतो आणि अर्जुनने प्रतिमा आत्यांना विचारलेलं असतं की सायलीची जागा आहे तिथे आधी कोण होतं का, म्हणजे या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी. तेव्हा श्रीनाथ होता. श्रीनाथ, मग आता त्याचा नंबर मला मिळेल का. प्रतिमा त्या म्हणते की हो भेटेल ना. अरे तू माझ्या मुलीसाठी एवढं सगळं करतोय, मग मला नंबर देता येईलच ना. मला माहिती, नक्कीच तू या केसचा काहीतरी विचार करत असशील, बरोबर ना. तर आता अर्जुन म्हणत असतो की हो प्रतिमा आत्या, मी त्याचसाठी मागतोय. खरं तर श्रीनाथचा नंबर भेटला तर खरंच खूप बरं होईल. मग आता प्रतिमा हत्या बोलते की आहे माझ्याकडे नंबर, कारण जेव्हा ते प्रॉपर्टीच्या पेपर्स वगैरे सगळे बनवले होते ना, तेव्हाच मला बाबांनी हे सगळं देऊन ठेवलं होतं, असं सुद्धा आता प्रतिमा आत्या सांगते. प्रतिमा आत्याने आता नंबर पाठवलेला असतो. प्रतिमा आत्या जसा श्रीनाथचा नंबर देतात ना, त्या नंबरला आता अर्जुन कॉल करून बघतो, पण श्रीनाथ काही कॉल रिसीव्ह करत नसतो. म्हणून अर्जुनने आता त्याला कॉल करायची जबाबदारी चैतन्याला दिलेली असते आणि चैतन्याला सांगितलेलं असतं की तू बघत राहा, ह्यावर कॉल करत राहा. पण आता आम्हाला असं वाटतं ना की आपण आजूबाजूला सगळीकडे सगळ्या काही गोष्टी बघूया. इथे आता जी बरीचशी प्रॉपर्टी होती ती सायलीच्या नावावर होती आणि तिथे बरेच दिवस झाले काही झालं नव्हतं. त्यामुळे आता शोधाशोध तर सुरू होती. मग आता अर्जुन म्हणत असतो की आपण ना आधी या इकडच्या रूममध्ये जाऊन बघूया काही सापडते का. मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर लगेचच ना ती लोक कामाला लागतात, कारण जराही उशीर करून चालणार नाही. म्हणूनच ना आता पटकीने सगळी जण ती लोक कामाला लागतात. मग आता इकडे अर्जुन, त्यासोबत आता चैतन्य हे बाहेर असतात. तोपर्यंत दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे आता सायली किचनमध्ये काम करत असते आणि सायली सूप बनवत असते
आणि त्याचा घम्माट ना सगळीकडेच पसरलेला असतो. सायली जे सूप बनवत असते त्याचा मगमाट सगळ्याच रूममध्ये पसरल्यामुळे ना आता मात्र अश्विन म्हणत असतो की कधी सायली वहिनीच्या हातच सूप पितोय ना, असं झालंय. खरंच ना, सायली वहिनीच्या हातची चव बाकी इतर कोणाला सुद्धा नाही, असं देखील आता तो म्हणत असतो. तेच दुसरीकडे मात्र आता जी कल्पना आहे ती बोलत असते आणि ती मात्र शांत करायचं बघत असते. ती आता सायलीला म्हणत असते की सायली, तू असं का करतेस? तर सायलीच लक्ष नसतं. तेवढ्यातच ना आता मात्र सांगितलं जातं की अगं सायली, तुला श्वेता म्हणते की हाक मारली जाते. मग तेव्हा सायली बघते आणि जशी सायली बघते ना तसं मात्र आता सायलीला सांगितलं जातं की तुला मी आराम करायला सांगितलं आहे आणि तरी सुद्धा तू किचनमध्ये येतेस. सायलीच्या डोक्यामध्ये ते केसचेच विचार सुरू असतात. त्यामुळे सायलीला बाकी दिसत नसतं काहीच, तर दुसरीकडे अर्जुन आणि एका रूममध्ये गेलेले असतात. आणि आता आपण इकडे काही भेटते का ते बघूया. आणि म्हणून तिघही जण इकडे तिकडे शोध घ्यायला सुरुवात करतात. आता जेव्हा त्यांचा शोध सुरू असतो तो ना, तेव्हा मात्र आता अर्जुन तिथे काही बघतो. तिथे काही पेपर्स, त्याचबरोबर बयाच काही गोष्टी असतात. त्या एक एक करून तो आता चालत असतो. त्याला डाऊट येत असतो की इथेच आपल्याला काहीतरी भेटू शकतं आणि म्हणूनच मग आता ती इकडे तिकडे या सगळ्याचा शोध घेत असते. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळते की त्याला पेनड्राईव्ह भेटलेला असतो, जो की इथे तो पेनड्राईव्ह हरवलेला आहे. आणि तो पेनड्राईव्ह हरवलेला असल्यामुळेच ना आता अर्जुनच्या हाती लागलेला असतो. पण आता इकडे सायली आणि त्यासोबत अर्जुन सुद्धा कल्पनाला समजवतात, कारण आता सायलीला या केस संदर्भात माहिती काढण्यासाठी बाहेर जायचं असतं. मग आता कल्पना नाही म्हणत असते, पण अर्जुनने समजवलेलं असतं. दुसरीकडे आता सचिनने प्रियाला कॉल केलेला असतो आणि प्रियाला एक प्रॉब्लेम झालाय असं म्हणतो. तर प्रिया म्हणते की आता काय प्रॉब्लेम केलाय तुम्ही? तेव्हाच ना प्रियाला आता तो सांगत असतो की प्रॉब्लेम हा झाला आहे की मुलींच GPS ट्रॅकर मी एका पेनड्राईव्हमध्ये सेव्ह केलं होतं, पण आता तो पेनड्राईव्हच मिळत नाहीये. त्यावर आता प्रियात यांच्यावर भडकते आणि प्रिया म्हणते की काय तुम्ही करताय? दुसरीकडे आता अर्जुन म्हणतो की हा पेनड्राईव्ह आपल्या हाती लागलाय, पण या पेनड्राईव्हमध्ये ना बयाच अशा गोष्टी असतील, त्या गोष्टी सुद्धा आपण बघायला हव्यात. तेव्हा सायली म्हणत असते की या पेनड्राईव्हमध्ये असं झालं तर मुलीचा पत्ताच जर आपल्याला भेटला तर किती चांगलं होईल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.